गॅस सिलेंडरच्या बाबतीत सरकारने घेतले 8 मोठे निर्णय. घरगुती गॅस वापरणाऱ्या सर्व लोकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. गॅस टंचाई तसेच लोकांची गॅससाठी वाढलेली गर्दी लक्षात घेता सरकारने गॅस सिलेंडरच्या बाबतीत नवीन 8 नियम लागू केलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. लोक गर्दी करत आहेत, तर काही ठिकाणी गॅसच्या नावाखाली फसवणूक होत आहे, चोरी केली जात आहे, तर काही ठिकाणी जास्त भावात सिलेंडर दिले जात आहे. तर याच गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारने सर्व ग्राहकांसाठी 8 नियम लागू केले आहेत. आता जी लोक हे 8 नियम पाळणार नाहीत त्यांना गॅस सिलेंडर मिळणे कायमचे बंद होईल. हे नियम भारत सरकारचे आहेत, त्यामुळे सगळ्या कंपन्यांच्या गॅस सिलेंडरला हे नियम लागू होणार आहेत. आता हे 8 नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुमचा गॅस कोणत्याही कंपनीचा असू द्या, तुम्ही कितीही रांगा लावल्या, गॅस बुक केला, डबल पैसे जरी देण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुम्हाला गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. देशात गॅस सिलेंडरच्या बाबतीत पहिल्यांदाच नवीन 8 नियम लागू केले आहेत, ज्यामुळे ग्राहकांना सरकारकडून अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. हे न पाळणाऱ्या लोकांना खिशात पैसे जरी असले तरी देखील त्यांना गॅस सिलेंडर दिला जाणार नाही. खरं तर या नियमांमध्ये 4 नियम हे ग्राहकांच्या प्रचंड फायद्याचे आहेत. म्हणजे ग्राहकांचा फायदा होणारे पहिले 4 नियम आहेत, पण दुसरे 4 नियम जे आहेत तर ते ग्राहकांना रडवणारे आहेत. हे ग्राहकांचे टेन्शन वाढवणारे 4 नियम आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा त्रास आता वाढणार आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि थेट तुमच्या स्वयंपाकघराशी संबंधित असलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत. सरकारने आता गॅसवर नवीन दर लागू केलेत. यातली सुखाची बाब म्हणजे गॅसचे भाव आता कमी झालेत आणि आजपासून हे नवे दर लागू देखील झालेत. तुम्ही कोणताही LPG गॅस वापरत असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, पण काही लोकांसाठी ही धोक्याची सूचना सुद्धा असू शकते. जर आता गॅस भरला तर कदाचित तुमचा फायदा होईल. मग 1 एप्रिलला गॅस मिळेल का, याची सविस्तर माहिती देणार आहे. पण तुमचा हा आनंद फार काळ टिकणारा नाहीये, कारण सरकारने गॅसवर हे नवे 8 जाचक नियम लावले आहेत. या नियमांमुळे तुमचा फायदा तर होईलच, पण एका लहान चुकीमुळे खिशाला मोठा फटका सुद्धा बसू शकतो. त्यामुळे प्रत्येक नियम लक्ष देऊ नये का, कारण यातलं प्रत्येक वाक्य तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी बहुतांश घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी LPG सिलेंडरच वापरला जातो. मोदी सरकार येण्यापूर्वी गॅसचे दर खूप कमी होते. अगदी 400-500 रुपयांपर्यंत सिलेंडर मिळायचा. त्यानंतर मोदी सरकार आलं आणि त्यांनी नवीन नियम काढला की गॅस 700 ते 800 रुपयांना मिळेल आणि वरचे पैसे सबसिडी म्हणून थेट तुमच्या खात्यात जमा होतील. 400चा गॅस अचानक 800ला झाला. सुरुवातीला ती वाढीव रक्कम खात्यात जमा व्हायची, पण आता या सबसिडीवर देखील सरकारने नवीन कात्री लावली आहे. पहिले 2-3 वर्ष सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण आता ही सबसिडी अनेकांची बंद झाली आहे, कारण सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. पहिला नियम असा की ज्यांचे उत्पन्न कमी आहे अशाच कुटुंबांना आता सबसिडी दिली जाणार आहे. म्हणजे केवळ गरीब घरांच्या खात्यातच हे पैसे जमा होतील. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल तर तुमची सबसिडी कायमची बंद केली जाऊ शकते. जर तुमच्या खात्यात गॅसचे पैसे परत येत नसतील तर समजून जा की तुमची सबसिडी सरकारने थांबवली आहे. मग ती पुन्हा सुरू करण्यासाठी काय करायचे? उत्पन्न कमी असूनही सबसिडी मिळत नसेल तर कोणता फॉर्म तातडीने भरायचा हे मी पुढे सांगणार आहेच, पण त्याआधी गॅसचे इतर नियम आपण नीट समजून घेऊया. दुसरा जो सर्वात मोठा नियम आहे तो पाळला नाही तर 1 एप्रिलपासून गॅस मिळणे विसरा. तुम्ही घर बसल्या जे गॅस बुकिंग करता ते आता पूर्वीसारखं सोपं राहणार नाहीये. गॅस बुक करताना तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिंक असणं आता सक्तीचं केलंय. तुमच्या गॅस कार्डला जर आधार आणि नंबर जोडलेला नसेल तर तुम्हाला ऑनलाईन बुकिंगच करता येणार नाही, आणि बुकिंग झालं नाही तर गॅस मिळणं तर अशक्यच आहे. आधीच गॅसचा मोठा तुटवडा आहे, कारण अमेरिका-इराण युद्ध भडकलंय. तुम्हाला माहीतच आहे की लोक कसे रांगेत उभे आहेत. गॅससाठी 4-5 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे गॅस देताना तुमची ओळख आता वेगळ्या पद्धतीने तपासली जाणार आहे. आता तिसरा महत्त्वाचा नियम नीट ऐका, तो म्हणजे बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टम. म्हणजे नक्की काय? जेव्हा गॅसवाला माणूस सिलेंडर घेऊन तुमच्या दारात येईल तेव्हा तुम्हाला तुमचा अंगठा किंवा चेहरा दाखवून स्वतःची ओळख पटवावी लागणार आहे. आता यापुढे बोटांचे ठसे किंवा फेस व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी म्हणजे सक्तीचं असणार आहे. पूर्वी कसं होतं, बुकिंग केलं की गॅस मिळायचा, पण आता अंगठा लावल्याशिवाय गॅस अजिबात दिला जाणार नाही. चौथा नियम तुमच्यासाठी फायद्याचा किंवा नुकसानीचाही ठरू शकतो. तो म्हणजे 2025 पासून जे सुरू होतं ते आता 2026 मध्ये पूर्णपणे लागू झालंय. गॅसचं ऑनलाईन बुकिंग करणं आता अनिवार्य आहे. आधी तुम्ही फोन करून गॅस मागवत होता, पण आता फोनवरून बुकिंग बंद होऊन फक्त ॲप किंवा वेबसाईटवरूनच बुकिंग करावं लागणार आहे. फोन केला तर गॅस मिळणार नाही. मग हे बुकिंग कसं करायचं ते मी पुढे सांगतो. सर्वच कंपन्या आता हा नियम हळूहळू सक्तीचा करत आहेत. सध्या फोन लागतोय, पण लवकरच तो बंद होईल.
5वा नियम सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचा आहे. आता बघा, एकाच पत्त्यावर 2 गॅस कनेक्शन असतील तर ते कायमचे रद्द केले जाणार आहेत. एकाच घरात 2 वेगवेगळ्या नावांनी गॅस घेत असाल तर एक सिलेंडर कट होईल आणि तुमचे पैसे सुद्धा वाया जातील. आता पुढचा 6वा नियम चांगला आहे, तो म्हणजे गॅस ट्रॅकिंग सिस्टम. गॅस बुक केल्यावर तो कुठे पोहोचलाय हे तुम्ही आता मोबाईलवर पाहू शकणार आहात. बुकिंग झालंय का, गाडी कुठपर्यंत आलीये, डिलिव्हरी देणारा मुलगा नक्की कुठे पोहोचलाय, गाडी गोडाऊनमधून निघालीये का, हे सर्व आता लाईव्ह दिसणार आहे. यामुळे गॅस चोरीची भीती संपेल आणि तुमचं टेन्शन सुद्धा कमी होईल. 7वा नियम पण खूप भारी आहे. आधी एका व्यक्तीला महिन्यात एकच गॅस मिळायचा, पण आता हा नियम शिथिल होणार आहे. घरात माणसं जास्त असली की एक गॅस महिनाभर पुरत नाही, त्यामुळे आता एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर तुम्हाला घेता येतील. 8वा नियम आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या, तसेच गॅस किती स्वस्त झालाय हे आपण आता लगेच पाहूया. पुढचा नियम असा की सावधान, आता कागदी पावतीचा जमाना विसरून जा, कारण तुमच्या हातातील मोबाईलवरच डिजिटल पावतीचा मेसेज धडकणार आहे. जुन्या कागदाच्या चिंध्या आता इतिहास जमा झाल्या असून सरकारने थेट भ्रष्टाचाराच्या मुळावरच घाव घातलाय. तुमचा मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी आणि फक्त खऱ्या लाभार्थ्यांनाच गॅस मिळावा म्हणून हे कडक नियम आलेत. आता कान देऊन नीट ऐका हा. जर कोणी 2 वेगवेगळ्या नावांनी गॅस हडपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना आता लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. चुकीच्या पद्धतीने गॅस घेणाऱ्यांचे दुकान आता कायमचे बंद होईल. जर तुम्ही खोटी कागदपत्रे देऊन गॅस लाटला असेल तर तुमचं कनेक्शन आजच रद्द समजा. रेशन कार्ड आणि आधार कार्डातील माहिती जुळली नाही तर तुमची हक्काची सबसिडी क्षणात अडकू शकते. जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर लगेच उत्पन्नाचा दाखला काढून आधार आणि मोबाईल लिंक आहे की नाही हे आधी तपासा. गॅस बुकिंगसाठी फक्त माय LPG, भारत किंवा इंडेन ॲपचाच वापर करा. तुमचं बँक खातं अपडेट ठेवा आणि शक्यतो डिजिटल पद्धतीनेच बुकिंग करण्याला पसंती द्या. सरकारने गॅसचे जे नवीन दर जाहीर केलेत त्यानुसार सिलेंडर किती रुपयांनी स्वस्त झालंय हे 1 एप्रिलपासून सर्वांच्या डोळ्यासमोर येईल. म्हणजेच 1 एप्रिलला जे मोठे बदल होणार आहेत ते आतापासूनच लागू समजले जाणार आहेत. आपण आता सरकारचे ते 8ही कडक नियम पाहिले, जे तुमच्या सोयीसाठी असले तरी सुरुवातीला तुम्हाला मोठी अडचण येऊ शकते. ही अडचण नेमकी कशी सोडवायची ते आता सविस्तरपणे समजून घेऊया. बघा, पहिला मुख्य मुद्दा म्हणजे तुमची सबसिडी. फक्त कमी उत्पन्न असणाऱ्या गरिबांनाच हे पैसे मिळतील. अनेकांना वाटतंय की सबसिडी चालू आहे, पण ती कधीच बंद झालेली असते. जर तुमचे पैसे खात्यात येत नसतील तर तुमचं वार्षिक उत्पन्न कदाचित 2.5 लाखांच्या मर्यादेच्या वर गेलं असेल. पण उत्पन्न कमी असूनही पैसे अडकले असतील तर वेळ न घालवता गॅस एजन्सी गाठा आणि तिथे गेल्या वर्षीचा उत्पन्नाचा दाखला जमा करा. तुमचा आधार आणि मोबाईल लिंक असल्याची खात्री करून घ्या. बँक खात्याला आधार लिंक असेल तरच तुमची रखडलेली सबसिडी पुन्हा सुरू होईल. आता दुसरा कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे बायोमेट्रिकचा. आता इथून पुढे गॅस चोरीला कायमचा फुलस्टॉप लावण्यासाठी सरकारने बायोमेट्रिकची कडक गदा उगारली आहे. तुम्ही कामासाठी बाहेर असलात तरी टेन्शन घेऊ नका. घरातील 18 वर्षांवरील सर्वांचे आधार लिंक करून ठेवा, म्हणजे कोणीही गॅस घेऊ शकेल. नवीन तंत्रज्ञानाची भीती वाटतेय? मग घरातील सुशिक्षित मुलांची मदत घ्या किंवा थेट ऑफिसमध्ये जा, पण अपडेट रहा. जर एकाच छताखाली 2 कनेक्शन असतील तर रेशन कार्डचा पुरावा द्या आणि मोठा दंड टाळा. सर्वात मोठी खुशखबर म्हणजे 1 एप्रिलपासून गॅस 13 रुपये 50 पैशांनी स्वस्त होण्याची दाट शक्यता आहे. पण सावधान, जागतिक युद्धामुळे गॅसचा पुरवठा कधीही विस्कळीत होऊ शकतो. त्यामुळे गॅस वाचवा आणि पैसा वाचवा, हाच आता जगण्याचा मंत्र बनला आहे. थांबा, जर तुमच्या घरात गॅस सिलेंडर येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. मी चेतावणी देते, सरकारने अचानक असे 8 नियम लागू केलेत की तुमची एक छोटीशी चूक आणि तुमचा गॅस कनेक्शन कायमचं बंद होऊ शकतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलात. सबसिडी आता फक्त नावापुरती उरली आहे का? 1 एप्रिलपासून काय नक्की बदल होणार आहेत? सर्वात धक्कादायक म्हणजे आता गॅस घेण्यासाठी तुम्हाला तुमचा चेहरा आणि अंगठा दाखवावा लागेल का? अन्यथा रिकाम्या हाताने परतावं लागेल. लोक गॅससाठी 5-5 किलोमीटर रांगा लावत आहे, पण नियम माहीत नसल्यामुळे रिकाम्या हाताने परत येत आहे. तुम्हाला ही अडचण होऊ नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये त्या 8 जाचक नियमांची चिरफाड करणार आहे. यातले 4 नियम तुमचे पैसे वाचवतील, पण 4 नियम तुम्हाला रडवतील. चला तर मग सविस्तर माहिती घेऊया. AI रिपोर्टच्या माध्यमातून मी त्यानंतर स्वतः तुम्हाला सांगणार आहे की तुमची अडकलेली सबसिडी एका दिवसात कशी सुरू करायची. लक्ष देऊ नये का? तर मित्रांनो, आता ते 8 नियम ऐकलेत, पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमची सबसिडी का अडकली? तुमचं उत्पन्न 2.5 लाखांची आत असेल तर पैसे येत नसेल तर सरकारने तुमची फाईल होल्डवर ठेवली असेल शक्यता आहे, 90% आहे. आता नीट ऐका, उद्याच्या उद्या तुमच्या गॅस एजन्सीला भेट द्या. तिथे गेल्यावर तुमची सबसिडी का येत नाही विचारू नका. त्यांना eKYC आणि आधार मॅपिंगचं स्टेटस विचारा. तुमचं बँक खातं आधारशी लिंक नसेल तर विसरा तुमचे पैसे. आणि हो, 1 एप्रिलपासून बायोमेट्रिक बंधनकारक झाले, त्याबद्दल घाबरू नका. घरातील कोणती 18 वर्षावरील
व्यक्तीचा अंगठा चालणार आहे, पण त्याचं नाव गॅस कार्डला अतिरिक्त सदस्य म्हणून जोडलेलं असावं लागेल. आता मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला गॅस सिलेंडर किती रुपयांना मिळतं? तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहा. तुमचं सबसिडी खात्यात जमा होते की नाही, हो किंवा नाही असं कमेंट करा. ज्यांची अडचण आहे त्यांनी मी स्वतः रिप्लाय करून मदत करण्याचा प्रयत्न करेन. फसवणूक टाळण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर आत्ताच करा, कारण नियमांची खरी माहिती इथेच मिळेल. धन्यवाद.